Welcome students in our second part of the clauses. In the last lecture we have seen about what is clause, then clause and adverb clause. Today we are going to discuss, we are going to get more information about the adverb clause. I need a rest because I am tired. In the last lecture we learned that I need a rest because I am tired. Because I am tired या वाक्यामध्ये काय केलेलं होतं? I need a rest. Why I need a rest? Because I am tired. म्हणजे याच्यामध्ये why I need a rest याचं कारण सांगितलं होतं. काय कारण सांगितलं होतं? Because I am tired. So it is known as, or we call it, adverb clause of reason. Reason is there. She was working when he entered the room. She was working. Was working. When she was working? When he entered the room. When he, की जेव्हा तो खोलीमध्ये आला. Here the time when he entered the room, in this sentence time is mentioned. What is time? When she was working. So it is known as adverb clause of time. Time is mentioned here. Don't make a noise while he is reading. Don't make a noise. आवाज करू नका. केव्हा करू नका? While he is reading. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? टाइम सांगितलेला आहे. म्हणून हा झाला adverb clause of times. If it rains, I will not go to school. जर पाऊस झाला, I will not go to school. म्हणजे I will not go to school. मी शाळेला जाणार नाही. याच्यामध्ये काय सांगितलंय? If it rains. कंडिशन सांगितलेली आहे. कुठली कंडिशन सांगितले? If it rains. म्हणून हा झाला adverb clause of condition असं झाला बघा. Though it was a lonely life, it was not dull. आता या ठिकाणी काय? Though it was a lonely life. जरी ते एकाकी जीवन होतं, it was not dull. It was not dull. These two sentences are contrast meaning. These two sentences are contrast in meaning. त्याच्यामध्ये काय? विरोधाभास आहे. म्हणजे कुठला विरोधाभास? Though it was lonely life. ते एकाकी जीवन होतं. एकाकी जीवन होतं म्हणजे ते काय असायला पाहिजे होतं? डल असायला पाहिजे होतं. But it was not dull. ते डल नव्हतं. म्हणजे विरोधाभास आहे. आणि though it was lonely life याच्यामध्ये विरोधाभास असल्यामुळं adverb clause of काय म्हणतात? कॉन्ट्रास्ट म्हणतात. हा झाला मेन क्लॉज. या ठिकाणी हा झाला मेन क्लॉज, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. रोहन कुड नॉट एस्केप ऑल्दो ही स्ट्रगल्ड हार्ड. म्हणजे रोहन कुड नॉट एस्केप. रोहननं खूप धडपड केली. या वाक्यामध्ये ऑल्दो ही स्ट्रगल्ड हार्ड. जरी त्यानं खूप प्रयत्न केला. कुड नॉट एस्केप. तो पळू शकला नाही. रोहन कुड नॉट एस्केप. तो त्याची सुटका करू शकला नाही. जरी त्यानं खूप प्रयत्न केला. याच्यामध्ये सुद्धा काय? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे दोन वाक्यामध्ये एकमेकाच्या विरोधाभास आहे. माय फ्रेंड वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. माझा मित्र इतका थकला आहे. दॅट ही कुड नॉट वॉक. याच्यामध्ये रिझन सांगितलेला आहे किंवा परिणाम सांगितलेला आहे. म्हणून याला म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. यू मस्ट डू ॲज आय से. याच्यामध्ये यू मस्ट डू ॲज आय से. मी सांगतो त्याप्रमाणे कर. याच्यामध्ये ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. ही वर्क्स वेअर कंडिशन्स आर गुड. याच्यामध्ये काय झालं आहे? व्हेअर. याच्यामध्ये प्लेस सांगितलंय म्हणून हा झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस. म्हणजे अशा प्रकारे आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता आपण ॲडव्हर्ब क्लॉजेस पाहिले. मग या ॲडव्हर्ब क्लॉजेस मधला एक प्रकार जो की आपल्याला इयत्ता 10वीच्या पुस्तकात आहे, इफ क्लॉज ज्याला आपण म्हटलेला आहे, तो आपण इफ क्लॉज किंवा त्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं म्हणतात. तो भाग आता आपण बघायचा आहे. आता ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे आपल्याला माहिती झालेला आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. कंडिशन म्हणजे काय? अट. म्हणजे अट दर्शवणारे उपवाक्य म्हणजेच अट दर्शवणारा ॲडव्हर्ब क्लॉज. अट दर्शवणारा ॲडव्हर्ब क्लॉज. पहा, इफ यू वर्क हार्ड यू विल पास. आता यामध्ये काय? यू विल पास हा मेन क्लॉज आहे. यू विल पास. मग यू विल पास
पास होण्यासाठी कोणती अट पाळावी लागणार आहे? इफ यू वर्क हार्ड, तू जर खूप कष्ट केला असतं तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? अट सांगितलेली आहे. याच्यामध्ये काय सांगितलेले आहे? अट. आणि ही अट जर पाळलीस तर काय करणार आहे? यू विल पास. म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे? भविष्य काळाचा संदर्भ दिलेला आहे, म्हणजे विल पास. इफ यू डोंट चूज वन ऑफ देम दे विल कर्स यू अँड मी. आता बघा, दे विल कर्स यू अँड मी, याच्या हा मेन क्लॉज आहे. याच्यामध्ये काय मेन क्लॉज आहे, म्हणजे असे घडेल, दे विल कर्स यू अँड मी. मग ते घडायचं असेल तर कोणती अट असणार त्यासाठी? इफ यू डोंट चूज वन ऑफ देम, तू त्यांच्यापैकी एखाद्याला निवडलं नाहीस तर. म्हणजे इफ यू डोंट चूज वन ऑफ देम, ही अट दे विल कर्स यू अँड मी ही क्रियेची आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे? भविष्य काळाचा संदर्भ सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी इफ यू डोंट चूज वन ऑफ देम दे विल कर्स यू अँड मी. म्हणजे इथे मेन क्लॉजमध्ये भविष्यकाळ आहे, इथे मेन क्लॉजमध्ये भविष्यकाळ आहे, आणि सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये काय सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इफ यू वॉन्ट टू प्लीज मी फॉलो माय टीचिंग. आता या ठिकाणी भविष्यकाळाचा संदर्भ होता कशामध्ये? मेन क्लॉजमध्ये. या ठिकाणी इफ यू वॉन्ट टू प्लीज मी फॉलो माय टीचिंग, फॉलो माय टीचिंग म्हणजे आज्ञार्थी आहे किंवा वर्तमान काळाचा या ठिकाणी काय संबंध आहे. आता खरं म्हणजे आज्ञार्थी वाक्याला काळाचा संदर्भ नसतो, तरी पण आपण हे वाक्य वर्तमान काळात आहे म्हणून या ठिकाणी मेन क्लॉजमध्ये वर्तमान काळाचा संदर्भ आहे. म्हणून इफ न सुरू होणारं वाक्य सुद्धा काय आहे? इफ यू वॉन्ट टू प्लीज मी, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा वर्तमान काळ आहे. या दोन्ही जे याच्यामधला म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज मधला वाक्याचा काळ आणि मेन क्लॉज मधला वाक्याचा काळ याला काय म्हणतात आपण? टाइम सिक्वेन्स असं म्हणतात. यू मे कम इफ यू वॉन्ट, या ठिकाणी सुद्धा काय वर्तमान काळाचा संदर्भ आहे. बघा, यू मे कम हे मेन क्लॉज आहे. मेन क्लॉज मध्ये कशामध्ये आहे? वर्तमान काळामध्ये. इफ यू वॉन्ट याच्यामध्ये सुद्धा काय वर्तमान, म्हणजे यू मेक याच्यामध्ये वर्तमान काळाचा संदर्भ आहे. इफ इट रेन्स द क्रिकेट मॅच विल बी कॅन्सल्ड. आता या ठिकाणी बघा, इफ इट रेन्स हा ऍडव्हर्ब क्लॉज आहे, याच्यामध्ये अट आहे द क्रिकेट मॅच विल बी कॅन्सल्ड. याच्यामध्ये भविष्य काळाचा संदर्भ आहे, पण या ठिकाणी अट प्रत्यक्ष होण्याची काय शक्यता आहे. म्हणजे इफ इट रेन्स म्हणजे जर पाऊस आला तर या ठिकाणी काय होणार आहे? अट पाळली जाण्याची अट प्रत्यक्ष होण्याची शक्यता आहे. कॅच मी इफ यू कॅन, याच्यामध्ये मेन क्लॉज आहे कुठला? कॅच मी. मेन क्लॉज मध्ये काय? आज्ञा किंवा सूचना किंवा विनंती आहे. आणि जर अशी आज्ञा किंवा सूचना किंवा विनंती असेल तर या ठिकाणी मेन क्लॉज मध्ये आज्ञार्थी शब्द वापरला जातो आणि त्याचं इफ क्लॉज असतं ते साध्या वर्तमान काळामध्येच असू शकतं. इफ यू फाइंड इट डिफिकल्ट टेल मी, हेच आहे इफ यू फाइंड इट डिफिकल्ट, म्हणजे दोन्हीकडे वर्तमान काळाचा संदर्भ आहे. हॅड आय अंडरस्टूड आय वुड नॉट हॅव फेल्ड. या ठिकाणी बघा, हॅड आय अंडरस्टूड, या ठिकाणी इफ नाही आहे, या ठिकाणी काय इफ नाही, तरी पण हे कंडिशनल म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन प्रकारचंच वाक्य आहे. का ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन प्रकारचं वाक्य आहे? त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे ही काय आज्ञा आहे, आणि हॅडचं जे वाक्य असतं ते या प्रकारे सुद्धा काय करता येतं, आपल्याला सुरुवात करता येतं इफ न वापरता. म्हणून हे सुद्धा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं वाक्य आहे. हॅड आय अंडरस्टूड आय वुड नॉट हॅव फेल्ड. या ठिकाणी टाइम सिक्वेन्स कसा आहे बघा, इफच्या वाक्यामध्ये हॅड आहे म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये, आपण काय म्हणू त्याला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये हॅड आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये हॅड म्हणजे पूर्ण भूतकाळ असेल तर आय वुड नॉट हॅव फेल्ड म्हणजे वुड प्लस ह्या पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि पीपी या प्रकारचे हे वाक्य आहे. म्हणजे वुड अधिक पूर्ण वुड प्लस हॅव म्हणजे पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं, हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप. बघा, हॅड हे सहाय्यकारी क्रियापद असलेले वाक्य या प्रकारचं असतं. इफ आय वेअर अ बर्ड आय वुड स्प्रेड माय विंग्स अँड फ्लाय. अनरियल कंडिशन, याच्यामध्ये पण कंडिशन आहे. कसं? इफ आय वेअर अ बर्ड आय वुड स्प्रेड माय विंग्स अँड फ्लाय. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, अवास्तव,
असंभव स्वरूपातील काल्पनिक अट. ही कल्पना शक्ती म्हणजे ज्यावेळेला आपण एखादं निबंध वगैरे लिहितो बघा, इफ आय वेअर बर्ड, मी पक्षी झालो तर, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी प्राईम मिनिस्टर झालो तर, इफ आय वेअर अ पायलट, म्हणजे मी पायलट झालो तर. हा वेगळ्या प्रकारचा काळ आहे तो. म्हणजे या ठिकाणी अवास्तव असंमत स्वरूपातील काल्पनिक अट आहे. ती काल्पनिक अट कुठे आहे? इफ आय वेअर अ बर्ड. अशी जर काल्पनिक अट असेल तर या ठिकाणी वूड प्लस क्रियापदाचं जे काय रूप असेल वूड, वूड नंतर काय तर सहाय्यकारी मुख्य क्रियापदाचं V1 ज्याला आपण म्हणतो क्रियापदाचं मूळ रूपच येतं. आय वुड स्प्रेड माय विंग्स अँड फ्लाय. इफ आय वेअर हिअर ही वुड हॅव नोन व्हॉट टू डू. इफ आय वेअर हे मग या ठिकाणीच आहे, अवास्तव स्वरूपातील काल्पनिक अट आहे. इफ आय वेअर हिअर, मी जर येथे असतो तर. आय वुड हॅव नोन व्हॉट टू डू, या ठिकाणी या प्रकारचं हॅव वापरून आणि हॅव आलं की क्रियापदाचं काय येतं? तिसरं रूप येतं. या प्रकारे अशा प्रकारे आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनची वाक्य म्हणजे इफनं सुरू होणारं वाक्य आणि दुसरं कुठलं? मेन क्लॉज असं होतं बघा. आता मेन क्लॉज आणि या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज, याच्यामध्ये काय बघितलं? द टेन्सेस ऑफ अ सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे जे टेन्सेस आहेत किंवा काळ आहे डिपेंडेंट ऑन द मेन क्लॉज. हा कशावर अवलंबून असतो? या मेन क्लॉजवर अवलंबून असतो. म्हणजे मेन क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर याच्यामध्ये सिंपल फ्युचर म्हणजे शॅल किंवा विल प्लस वर्ब क्रियापदाचं मूळ रूप जे काय असेल तेच वापरतो आपण. शॅल किंवा विल आले की क्रियापदाचं मूळ रूप आणि मग पुढचं काय ऑब्जेक्ट वगैरे असेल ते. आणि किंवा या ठिकाणी सिंपल प्रेझेंट असेल मेन क्लॉजमध्ये तर सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये काय असतो? सिंपल प्रेझेंटच असू शकतो. म्हणजे भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ पण असू शकतो किंवा साधा वर्तमान काळ पण असू शकतो. मग साधा भविष्यकाळ सिंपल फ्युचर म्हणजे शॅल किंवा विल प्लस V1 म्हणजे वर्ब क्रियापदाचे मूळ रूप. सिंपल पास्ट जर मेन क्लॉजमध्ये सिंपल पास्ट असेल तर वूड प्लस बेस फॉर्म ऑफ अ वर्ब. म्हणजे या ठिकाणी साधा भूतकाळ असेल तर विलच्या ऐवजी काय वापरायचं? आपण वूड वापरायचं. आणि बेस फॉर्म ऑफ वर्ब, बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप किंवा त्याला तुम्ही काय म्हणता? V1 असं म्हणता बघा. त्याला काय म्हणता? V1 असं म्हणता. पास्ट परफेक्ट म्हणजे मेन क्लॉजमध्ये जर पास्ट परफेक्ट असेल तर या ठिकाणी काय होतं? वूड त्यानंतर हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल PP म्हणजे हे वूड इथं घ्यायचं, वूड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, नंतर काय घ्यायचं? हॅव घ्यायचं आणि इथं क्रियापदाचं भूतकाळी पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरे रूप, क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचं. अशा प्रकारे आपण मेन क्लॉजमध्ये जे काळ असतात त्याप्रमाणे सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे इफनं सुरू होणारं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, त्याला काय म्हणतात? ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. त्याच्यामध्ये याच्याप्रमाणे काय घ्यायचे? आपण काळ घ्यायचे. आता बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ मेन क्लॉज फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी आपण याच्यावर आधारित काय दिलेलं आहे? आपण हे एक्झरसाइज दिलेलं आहे. काय एक्झरसाइज दिले बघा? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ मेन क्लॉज फ्रॉम द ब्रॅकेट्स अँड कंप्लीट द सेंटेन्स. म्हणजे इथं आपल्याला काय दिलेलं आहे? हे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य दिलेलं आहे. इफ आय लाईक इट, इफ आय लाईक इट हे आपलं सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन दिलेलं आहे. आता या दोन्ही मधलं योग्य ते क्रियापद वापरून आपण काय करायचं आहे? हा मेन क्लॉज पूर्ण करायचा आहे. इफ आय लाईक इट आय डॅश इट ॲट एनी कॉस्ट. बघा, इफ आय लाईक इट म्हणजे इथं मगाशी टाइम सिक्वेन्स सांगितला तसा लाईक इट म्हणजे कुठला आला रे? वर्तमान काळ आला. हा कुठला आला? प्रेझेंट टेन्स आला. म्हणजे इथं आपण मगाशी सांगितलेलं आहे सिंपल प्रेझेंट किंवा प्रेझेंट टेन्स असेल तर याच्यामध्ये काय आलं पाहिजे? भविष्यकाळच आला पाहिजे. मेन क्लॉजमध्ये काय आला पाहिजे? भविष्य. आपण इतकी मगापासून वाक्य पाहिलीत, पहिल्या पार्टमध्ये पाहिली, आता दुसऱ्या पार्टमध्ये पण आपण तीच वाक्य पाहिलीत. म्हणजे इफ आय लाईक इट आय वूड येणार का? येणार नाही, कारण आपण सांगितलेलं आहे पास्ट टेन्स असलं की वूड वापरायचं. मग प्रेझेंट टेन्स असलं काय येणार? विल. म्हणजे इफ आय लाईक इट आय विल बाय इट ॲट एनी कॉस्ट. म्हणजे आय विल बाय हा मेन क्लॉजचा काय झालं? वर्ब झालं. लक्षात घ्या. इफ यू केम अर्ली यू डॅश द ट्रेन.
आता बघा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन कुठला आहे? इफ यू केम अर्ली, म्हणजे याच्यामध्ये कुठला आहे रे? पास्ट टेन्स आहे. याच्यामध्ये कुठला आहे? पास्ट टेन्स आहे. मग या ठिकाणी पास्ट टेन्स आहे म्हणजे आपल्याला मागाशी सांगितलेलं प्रमाणे काय आलं पाहिजे? वूड आलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे? वूड. म्हणजे या ठिकाणी इफ यू केम अर्ली यू वूड येणार आणि त्याच्यानंतर साहजिकच काय आलं पाहिजे? क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे काय आलं? वूड कॅच. म्हणजे इफ यू केम अर्ली यू वूड कॅच द ट्रेन, म्हणजे यू वूड कॅच द ट्रेन हा मेन क्लॉज झाला आणि या दोन्ही म्हणजे इफ क्लॉज आणि मेन क्लॉजचा टाइम सिक्वेन्स टेन्स सिक्वेन्स बरोबर आला. त्याला टेन्स सिक्वेन्स म्हणायचं, काळाचा क्रम लक्षात घ्या. इफ ही हॅड स्टडीड हार्ड, आता या ठिकाणी इफचं वाक्य म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन काय ते? इफ ही हॅड म्हणजे या ठिकाणी काय आलंय? हॅड आलेलं आहे. इफ ही हॅड स्टडीड हार्ड, ही आता आपल्याला काय सांगितलं होतं बा? जर या ठिकाणी हॅड असेल तर काय वापरायचं? वूड प्लस हॅव प्लस वर्ब ऑफ पीपी ऑफ द वर्ब. पीपी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. मग आता या ठिकाणी वूड आहे, इथे हॅव आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. या ठिकाणी काय? विल आहे, हॅव आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे. पण हे विल हे वर्तमान काळासाठी आपण वापरतो. म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज जर वर्तमान काळामध्ये असेल, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन जर वर्तमान काळात असेल तर मेन क्लॉज मध्ये आपण काय वापरत होतो? विल वापरत होतो. या ठिकाणी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हा हॅड न वापरलेला आहे म्हणजे पूर्ण भूतकाळाने किंवा भूतकाळानं वापरलेला आहे म्हणून काय आलं? वुड हॅव पास्ट. आता पूर्ण भूतकाळच म्हणा कारण या ठिकाणी हॅव पास्ट आलंय. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड पास्ट आणि पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव पास्ट असतं. आता या ठिकाणी हॅड का आलेलं नाही? मागे वूड, त्याचा काय केलेला आहे? आपण भूतकाळ केलाय म्हणून हॅव आलंय. If we don't accept this proposal, she dash unmarried. If we don't accept this proposal, म्हणजे या ठिकाणी काय? कंडिशन आहे. हा कुठला आहे? सबऑर्डिनेट ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. याच्यामध्ये हा वर्तमान काळ आहे. डोंट ऍक्सेप्ट हा वर्तमान काळ आहे. मग इथं वर्तमान काळ आहे म्हणून या मेचं काय येणार? इथं वर्तमान काळीच रूप येणार म्हणून काय येणार? इफ वी डोंट ऍक्सेप्ट दिस प्रपोजल सी मे रिमेन अनमॅरिड. जर भूतकाळ असतं तर काय लागतं? सी वुड रिमेन अनमॅरिड. इफ सी हॅड ओबेड हर पॅरेंट्स सी डॅश हर लाईफ. इफ सी हॅड ओबेड मग सारखंच आहे बघा. या ठिकाणी हॅड आलेला आहे. हॅड आले म्हणजे काय आलं पाहिजे? वुड हॅव सेव्हडच येणार. विल सेव्ह हे वर्तमान काळासाठी येणार म्हणून या ठिकाणी विल सेव्ह हे येणार नाही. वर्तमान काळासाठी म्हणजे इफ कंडिशन जर वर्तमान काळामध्ये असेल तर म्हणजे या ठिकाणी इफ क्लॉज हा हॅड मध्ये आहे म्हणून काय आलं? वुड हॅव सेव्ड आलं. सी वुड हॅव सेव्ड हर लाईफ असं आलं. लक्षात घ्या. आता याचा दुसरा भाग पहिला तर आपण काय वापरलं? टेन्स सिक्वेन्स प्रमाणे सोडवायचं. म्हणजे या प्रकारे आपल्याला 10वीला म्हणजे पहिला जो प्रकार आपण पाहिला टेन्स सिक्वेन्स म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन मध्ये कुठला काळ असेल त्याप्रमाणे मेन क्लॉज मध्ये बदल करायचा. मेन क्लॉज मध्ये मेन क्लॉज जर दिलेला असेल तर इफनं सुरू होणाऱ्या काळामध्ये कसला बदल करायचा हे आपण पाहिलं. आता त्याच्यापेक्षा दुसरा एक्झरसाइज आपण पाहिलं. जॉईन इज ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ सेंटेन्स इन युजिंग इफ. इफ वापरून आपण ही वाक्य जोडायची. पहा, वर्क हार्ड यू विल पास. या ठिकाणी दोन वाक्य आहे. वर्क हार्ड यू विल पास म्हणजे या ठिकाणी एक वाक्य आहे वर्क हार्ड आणि दुसरा आहे यू विल पास. म्हणजे एक यामध्ये एका वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? अट सांगितलेलं आहे आणि ती कंडिशन पाळली आपण तर काय रिझल्ट मिळणार आहे हे आपल्याला मिळणार. मग कंडिशन दाखवणारं वाक्य कुठलं आहे? याच्यामध्ये अट दर्शवणारं वाक्य कुठलं आहे? वर्क हार्ड का यू विल पास? अट दर्शवणारं तर वर्क हार्ड. वर्क हार्ड हे वाक्य काय दाखवतो? आपल्याला अट दाखवतो की कोणती अट आपण पूर्ण करायला पाहिजे. माहित कोणती अट आहे? वर्क हार्ड. म्हणून याला काय आलं? इफ यू वर्क हार्ड. तू जर खूप कष्ट केलास. आता दोन्ही वाक्य जोडायची आहेत. मध्ये काही कंजंक्शन नाही आहे, कंजक्टर नाही आहे, कोऑर्डिनेटर नाही आहे. मग मध्ये कोऑर्डिनेटर नाही म्हणून काय द्यायचा? कॉमा द्यायचा. म्हणजे इफ यू वर्क हार्ड यू विल पास. म्हणजे ही अट जर पूर्ण केलास तर हा आपल्याला काय मिळणार आहे? त्याचा परिणाम मिळणार आहे. म्हणजे कंडिशन कुठली आहे? इफ यू वर्क हार्ड. तू कष्ट केलं पाहिजेस. जर तू कष्ट केलास तर म्हणजे ही अट आहे म्हणून हा झाला ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आणि हा झाला मेन क्लॉज.
ही मस्ट रीच देअर इन टाइम, अदरवाईज ही विल नॉट गेट द जॉब. आता या ठिकाणी बघा, ही मस्ट रीच देअर इन टाइम, अदरवाईज ही विल नॉट गेट द जॉब. ह्याच्यामध्ये अट कोणत्या वाक्यामध्ये आहे? ही मस्ट रीच देअर इन टाइम मध्ये आहे का ही विल नॉट गेट द जॉब मध्ये आहे? अट, कंडिशन कुठले आहे? तर ही मस्ट रीच देअर इन टाइम या वाक्यामध्ये काय अट आहे, कंडिशन आहे. म्हणजे कोणती कंडिशन आहे? ही मस्ट रीच देअर, त्यानं वेळेमध्ये पोहोचलं पाहिजे, ही अट पाळायला पाहिजे. म्हणजे या वाक्याला आपल्याला काय करायला पाहिजे? इफ क्लॉज लावायला पाहिजे. म्हणून काय दिलं? इफ ही. आता रिच या ठिकाणी इफ वापरल्यामुळं रिच ऐवजी आपण मगाशी बघितलं की पुढे भविष्यकाळ असेल, बरोबर, मेन क्लॉज मध्ये भविष्यकाळ असेल तर इथं मंत्र काय येतं? वर्तमान काळ यायला पाहिजे. मग इथं वर्तमान काळ जर करायचं असेल तर काय घ्यायला पाहिजे? इफ ही डझंट रीच देअर, इफ ही डझंट रीच देअर इन टाइम, तो जर वेळेवर पोहोचला नाही. मग आता डझंट का आलं बघा? अदरवाईज. मग अदरवाईजचा अर्थ काय? नाही तर. म्हणजे याच्यामध्ये काय? निगेटिव्ह कंडिशन आहे. अदरवाईज या शब्दामध्ये काय? निगेटिव्ह कंडिशन आहे. आणि ती निगेटिव्ह कंडिशन दर्शवण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागलं? या ठिकाणी डझंट वापरावं लागलं. म्हणून इफ ही डझंट रीच देअर इन टाइम ही विल नॉट गेट द जॉब. तो जर वेळेवर पोहोचला नाही त्याला जॉब मिळणार नाही. थर्ड सेंटेन्स, लर्न दीज पोएम्स बाय हार्ट, यू आर शुअर टू विन द प्राइज. मग आता याच्यामध्ये अट कुठल्या, कोणत्या वाक्यामध्ये कंडिशन आहे बघा? लर्न दीज पोएम बाय हार्ट, मनापासून कविता वाचा. यू आर शुअर टू विन द प्राइज, तुम्हाला बक्षीस मिळेल. म्हणजे याच्यामध्ये अट कुठली आहे? तुम्हाला बक्षीस मिळेल ही याच्यामध्ये अट नाही. तर ही लर्न दीज पोएम्स बाय हार्ट ही ॲड. म्हणजे अट कुठल्या आहे? मनापासून, हृदयापासून ही कविता तुम्ही काय केली पाहिजे? वाचली पाहिजे. मनापासून असं म्हणतात आपण, हृदयापासून म्हणत नाही आपण. म्हणून काय येणार? इफ यू लर्न दीज पोएम्स बाय हार्ट. आता या ठिकाणी काय झालं? इथेही वर्तमान काळ आहे आणि इथे जर वर्तमान काळ असेल तर इफ क्लॉज मध्ये पण वर्तमान काळ घ्यायला आपल्याला चालू शकतं. म्हणून आपण हे वर्तमान काळ आहे तसाच ठेवला. इफ यू लर्न दीज पोएम्स बाय हार्ट, कॉमा, यू आर शुअर टू विन द प्राइज. कॉमा काय दिला? तुमच्या लक्षात आलं की इफ सुरुवातीला आहे, कंजक्टर सुरुवातीला किंवा कोऑर्डिनेटर किंवा कंजंक्शन सुरुवातीला आहे, दोन वाक्य तर आपल्याला जोडायची आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण काय दिलेलं आहे? कॉमा दिलेला आहे. क्रॉस द रोड केअरफुली, अदरवाईज देअर विल बी अन ॲक्सिडेंट. आता हे मगासारखंच वाक्य आहे. क्रॉस द रोड केअरफुली म्हणजे या ठिकाणी आज्ञार्थी वाक्य आहे. अदरवाईज नाही तर, म्हणजे याच्यामध्ये काय? नकारार्थी आहे अर्थ, याचा नकारार्थी संदर्भ आहे. त्याच्यामध्ये देअर विल बी अन, नाही तर काय होईल? ॲक्सिडेंट होईल. म्हणून हे नाही तर काढून आपण कुठे जोडणार आहोत? या ठिकाणी जोडणार आहे. म्हणून इफ यू डोंट क्रॉस. आता हे यू कुठून आलं? तर क्रॉस द रोड हे आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्याला यू हा करता गृहीत धरलेला असतो, प्रत्यक्ष लिहिला जात नाही. पण आपण आता ते स्टेटमेंट करतोय इफ वापरून, मग स्टेटमेंट केलं म्हणून हा करता आला. इफ यू डोंट क्रॉस द रोड केअरफुली म्हणजे इथं नॉट गेलं, हे अदरवाईज त्यातलं काय गेलं? निघून गेलं. मग हा जो कोऑर्डिनेटर अदरवाईज होता तो आपण काढून टाकलेला आहे, त्यामुळे इथं काय आलं? कॉमा आला. देअर विल बी अन ॲक्सिडेंट. डोंट प्ले विथ द नाईफ, यू विल कट युअर सेल्फ. आता या ठिकाणी काय? डोंट प्ले विथ द नाईफ, चाकू बरोबर खेळू नकोस. यू विल कट युअर सेल्फ, तर तुझा हात कापेल. आता या ठिकाणी काय? आज्ञार्थीच आहे डोंट प्ले म्हटल्यानंतर. पण आपण आता काय करू शकतो? हे डोंट काढून दोन्ही वाक्य आपण होकारार्थी करू शकतो. कसं बघा? डोंट प्ले विथ द नाईफ, चाकू बरोबर खेळू नकोस. यू विल कट युअर सेल्फ, तर तू स्वतःला कापून घेशील. खेळला नाहीस, कापणार नाही. खेळला नाहीस, कापणार नाही. खेळलास तर कापेल. समजलं का? बघा, खेळला नाहीस, कापणार नाही. खेळलास तर कापेल. मग कुठलं योग्य? बरोबर, खेळलास तर कापेल हे जास्त बरोबर. म्हणून इफ यू प्ले विथ द नाईफ, तू जर चाकू बरोबर खेळलास, यू विल कट युअर सेल्फ, तर तू स्वतःला कापून घेशील.
you.